कोल्हापूरच्या विकासाच्या कल्पना ज्या महायुतीच्या सर्व मंडळींनी आपल्यासमोर मांडल्या, त्यामध्ये नव्यानं आम्ही आता केडॅक कोल्हापूर डेव्हलपमेंट ॲक्शन कमिटी एक प्लॅन बनवण्याचा निर्णय आम्ही सर्व मंडळींनी, सर्व खासदार, आमदार, मंत्री महोदयांनी आम्ही केलेला आहे, ज्याच्यामध्ये नगरसेवकांच्या समवेत शहरातील काही प्रमुख संघटना आहेत, ज्याच्यामध्ये क्रीडा असेल, वेगवेगळ्या औद्योगिक असोसिएशन्स आहेत, काही NGOज आहेत, यांच्यासुद्धा कमिट्या करून आपण एक थिंक टँक बनवणार आहोत आणि त्या माध्यमातून जे वचन आपण दिलेलं आहे त्याची पूर्तता होते की नाही ते पाहण्यासाठी एक नोडल एजन्सी, त्यासाठी लागणारी निधीचं व्यवस्थापन, त्यामध्ये CSRचा सुद्धा सहभाग असला पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रयत्न. नीती आयोग आणि मित्रा या बाबतीत राजेशजी बोलतील, परंतु त्याच्या धर्तीवर सुद्धा ज्या पद्धतीनं नोडल एजन्सी काम करते त्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये काम करेल. एक रोडमॅप 2030चा, आज 2026 आहे, 2030चा एक रोडमॅप घेऊन आपण त्यामध्ये भविष्यामध्ये सगळ्यांनी काम करायचं आहे. जी कमिटी स्थापन केली जाईल त्यांच्यासाठी कार्यालय असणं, त्याचा वेळोवेळी आढावा घेणं, पिरियडिकली मीटिंग त्यामध्ये घेतली गेली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. आपल्याला आपल्या यशामध्ये निवडून आल्यानंतर आपण कुठेही हुरळून जाऊ नये किंवा त्याचा उन्माद होऊ नये ही विनंती मी आपल्याला करणार आहे. कारण आपल्या यशामध्ये तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सगळ्यांचं योगदान आहे. मी बघतोय, कालपासून ऐकतोय की निवडून आलेले सुद्धा तक्रार करायला लागलेत की यांनी मदत केली नाही, त्यांनी मदत केली नाही. हे बिलकुल आपण आता भविष्यामध्ये केलं नाही पाहिजे, कारण तिन्ही पक्षाचे लोक आपल्यासाठी राबलेले आहेत. पराभूत झालेल्या लोकांनी सुद्धा वेगवेगळ्या लोकांच्यावर खापर फोडण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्याची सुद्धा आता आवश्यकता नाही आहे. आपण सगळ्यांनी याचं मंथन करूया, विचारमंथन करू. बऱ्याच ठिकाणी तगडे उमेदवार पराभूत झालेले आहेत, त्याचं विचारमंथन निश्चित आपण करू. परंतु या आपल्या पदाचा फायदा आपल्या प्रभागाला जसा होईल तसा राजकीय फायदा सुद्धा आपण घेतला पाहिजे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.